हे धरले माझ्या मम्मीने पूर्ण ते पूजा करायची. पुरीचं नाव काय आहे? बाळाचं नाव काय? नावाच्या गुगऱ्या हॅलो एव्हरीवन, आज आमची हॉस्पिटलची अपॉइंटमेंट होती स्टिचेस काढण्यासाठी. तर मी आणि भाग्यश्री निघालो हॉस्पिटलला. सोबत ऑटो केली आणि म्हटलं पाऊस पडतोय तर आता चला पटकन आपण हॉस्पिटलला पोहोचूया आणि लवकर ते काम आटपून घेऊया. आता आलो आम्ही हॉस्पिटलला. आता तर गाईज आपण हॉस्पिटलला आलो आहोत आणि आज स्टिचिंग वगैरे काढण्याचा त्यांचा डे होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आज स्टिचिंग वगैरे काढणार. सो आम्हाला तशी तारीख दिली होती. तर सकाळी आता तुम्ही पहिलं ऑटोमध्ये मला जास्त काय बोलायला जमलं नाही कारण तिला थोडंसं पेन होत होतं आणि मग त्याच्यामुळे मला ते बोलतात ना सुरुवात तशी नाही करूची वाटली. पण ठीक आहे. आणि ऑटोवाले दादा पण खूप चांगले भेटले, खूप चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि काय माहिती का, आपल्याला अशी चांगली माणसं भेटतात, खूप चांगलं काय काय सांगतात, बरं वाटतं ते बघून. तर आता आलो आहोत आम्ही हॉस्पिटलला. आता बघू स्टिचिंग काढतील. बाळ घरी झोपलं आहे. आता ते उठू नये म्हणजे झालं, नाहीतर लय प्रॉब्लेम होईल आणि मग सगळी धावाधाव होईल. तर थोडी शॉपिंग पण करायची. आता भाग्यश्रीला थोडंसं बघू बाहेर काहीतरी घ्यायचं आहे सामान. तर मग ते वगैरे सगळं घेऊन मग आपण घरी जाणार. बघूया आपला आजचा दिवस कसा होता. तर मॅडमला इकडे काय केस पेपरवर साईन दिलं त्यांनी. हां, बाय द वे गाईज, आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दिंडी वगैरे चालली होती रस्त्याने आज वगैरे, आणि आज खूप चांगला दिवस आहे बाय द वे. आणि त्यातल्या त्यात आज बाळाचं काहीतरी 12वी पण आहे. तो संध्याकाळी तो पण प्लॅन असणार आहे. आणि बघूया मोठी माणसं आपली काय ठरवतात, कसा प्रोग्राम करायचा ते सगळं त्यांना माहिती आहे. जास्त काही इंडोर शूट करता येत नाही आपल्याला. सो मग आपल्या पेशंटला उगाच आपल्यामुळे काही इश्यू नको. सो त्यासाठी मी बाहेर थांबलो कारण शूट नाही करता येत. चला बघूया काय सध्याची कंडिशन. म्हणजे की मला म्हणजे खूप इंटरेस्ट असा बोलतात ना, असं आतून एक इंटरेस्ट होता की यार आपण पण त्या प्रोटेस्टमध्ये गेलं पाहिजे, आपण सुद्धा ती धावाधाव केली पाहिजे, आपण सुद्धा तो स्टँड घेतला पाहिजे. कारण हल्ली जे चाललं आहे ना, एज्युकेशन असू दे, पॉलिटिक्स असू दे, इतर काही गोष्टी असू दे, मी म्हणत नाही एज्युकेशन वाईजच, बाकीच्या खूप काही गोष्टी आहेत भारतामध्ये. पेट्रोलपासून ते रस्त्यांपासून असे खूप सारे प्रश्न आहेत. सो त्याच्यासाठी खरा प्रोटेस्ट झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण एज्युकेशन तर आहे, एज्युकेशन सगळ्यात टॉपला आहे आणि ते टॉपला असायलाच हवं. आणि आता यामध्ये त्या गोष्टीमध्ये मला सामील व्हायचं होतं. आता एक दादरचा मोर्चा होता, तर ठीक आहे एनिवेज, पण आपला सपोर्ट तर नेहमीच असणार आहे. कारण या गोष्टीला आपण फुल पाठिंबा देतो, कारण आपल्याला या गोष्टी आवडतात. समाजकार्य करणं हे प्रत्येकाची एक जबाबदारी आहे आणि आपण समाजात राहतो तर समाजाचं देणं हे आपण लागतो. तर तसं काही आहे. सो चला बघूया, आपल्याला जसं कधी जमेल तसं आपण जाणारच आहोत. आता मी एक बोलायला हे पटकन बाहेर आलो कारण मला हे माझ्या डोक्यात होतं भरपूर दिवस हे बोलायचं पण नंतरला डिलिव्हरी, त्यानंतर मग थोडेसे दिवस गेले. ठीक आहे, बघूया कसं काय होतं आहे. आपल्याला जसं जमेल तसं आपण जाऊया. आता ड्रेसिंग केलं ना मी. फोन नाही उठली. नक्की अशी कशी नाही उठली? उठवा मग तिला. कशाला उठवा? रडायला रडून हा चल बस. थोडी सावकाश घ्या. सगळं नॉर्मल आहे ना? टाके वगैरे व्यवस्थित आहे? छान थँक गॉड, सगळं व्यवस्थित आहे. चेंबूरला गेलो होतो पण त्या गोष्टी काय भेटल्या नाही तुला. आणि पाळणा वगैरे घ्यायचा होता तर तो काय भेटला नाही. त्याच्या घरी चाललो आपण आता. आणि त्याच्यानंतर मग तसं निघायचं, ते बाळाचं काहीतरी सामान घ्यायचं आहे. तर ते सामान वगैरे घेऊन मग आपल्याला घरी निघायचं. बुडी लोक नाही राहत येणार ना. बस अरे वा, छान आहे. अरे बापरे, किती सुंदर आहे. बाळाची मजा आहे मग. अरे खेळणे पण भेटतं ते. टोपडा छान आहे. ते शासनातर्फे म्हणजे प्रत्येक आता लेडीज पहिली फर्स्ट डिलिव्हरीला देतात वगैरे थर्मामीटर. नंतर घेऊन उपयोग नसतो ना, डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच देतात ना. बरोबर. कपडे कसे छोटे असतात ते नंतर नाही. बरोबर. त्याच्यामुळे हे मच्छरदाणी पण आहे.
आपल्या बाळाचं आहे. निघालो आम्ही आणि आता सगळं सामान वगैरे घेतलं बाळाचं आणि थोड्या वेळात आता घरी जायचं. तर आता भाग्यश्रीला लागली आहे घाई पटकन बाळाकडे जायची, कारण तिचं ते आता उठली आहे, ती दूध वगैरे पिती आहे आणि आंघोळ वगैरे आता होईल तिची थोड्या वेळात. तर आता आम्ही जातो आहे घरी आणि संध्याकाळी बघू, आपला संध्याकाळचा प्रोग्राम आहे तर तो पण प्रोग्राम करायचा आहे. तर चला आता निघूया. नशीब पावसाने लकीली साथ दिली आहे आपल्याला, कारण सकाळी भरपूर पाऊस होता, आता पाऊस नाही. हे पण मला थोडं नसेल ह्या टायमाचं आहे. संध्याकाळचं बोलले असेल तुला की घे तिथूनच. इथं कसं ते हा लफडा आहे म्हणून ठीक आहे आता काय. ऑल राईट गाईज, तर आपली गाडी तिकडे लावली आहे मी आणि इथं बघताय तुम्ही भाग्यश्री पुढे चालली आहे. ठीक आहे, तर आता एक काम आहे. काम असं आहे की तिथे हेअर वॉश करायचं. तर गेली 12-15 दिवस तिने डोकं धुतलं नव्हतं आणि आंघोळ वगैरे जास्त नाही करायचं, कारण ते टाक्याला वगैरे प्रॉब्लेम होईल म्हणून. तर आता इथे एक छोटंसं पार्लर आहे, त्या पार्लरमध्ये हेअर वॉश करून घेतो आम्ही त्याचा. तर आपलं तिकडे जाणं कॅन्सल होतं आहे, कारण तिकडे खूपच जरा छोटी कंजेस्टेड स्पेस आहे आणि त्या स्पेसमध्ये जाणं व्यवस्थित होत नाही. तर मॅडम बोलल्यात नाही जमत तिकडे. आता बघू, ताईला फोन करतो, इथे कुठेतरी भेटलं जवळपास तर करायचं, नाही तर घरीच, दुसरं ऑप्शन नाही. चला आता आपण निघतोय घरी, कारण नाही होते तिकडे, जमत नाही पार्लरमध्ये, छोटी जागा आहे आणि उगाच रिस्क नको. ये तो बहुत बड़ा हो जाएगा, छोटा ही चाहिए. ठीक है छोटा मैं बोल रही हूँ, इथे छोटा आहे तो नहीं. गाईज ते बाळाला पट्टी बघण्यासाठी गेलो होतो आणि भरपूर महाग बोलतात ॲज कम्पेअर टू आपल्या इकडे. तर बघूया अगर होईल थोडे सावकाश. ऑलरेडी गाईज तर घरी आलो आहे आपण. मॅडमचा स्ट्रगल, 4 माळे बिचारी चढती आहे, स्पिरिटच तिला कामाला येते. हळूहळूच काही घाई नाही आपल्याला, दम लागला तरी चालेल. भूक लागली, सावकाश काय घाई नाही. जस्ट घरी आलो आहे आणि फ्रेशअप वगैरे होऊन जरा बसलो, पाणी पितो आणि आता भाग्यश्री बाळाला जरा दूध वगैरे पाजते आणि त्यानंतर आवाज येत असेल तुम्हाला, कारण आंघोळी वगैरे आहे आता बाळाची. तर चला बघा, जरा मी जेवण वगैरे घेईल आणि थोड्या वेळाने परत मला चेंबूरला जायचं काहीतरी सामान आणण्यासाठी. सो चला भेटूया. जियो करके बेचता हो ना उसको. जियो पकड़ेगा ना, एयरटेल नहीं पकड़ रहा है मेरा. अभी इसको ये तो आपने ऊपर से लगाया, अभी बीच का जो झोली है वो कैसा लगाना है? थोड़ा वरती जाऊन करता है. नीचे है ना अंडरग्राउंड, इसके लिए नेटवर्क नहीं. पिंक है क्या? पिंक अभी फिनिश है सर, फिनिश है, बाद में मिलेगा ना? अभी ये कपड़ा इसके साथ लेके जाओ, बाद में कपड़ा चाहिए तो मिलता है. बाद में मिलता है ना. इसके साथ 2 दोगे ना. आपला झुळा म्हणजेच झोपाळा फायनल झाला आहे आणि आता मी त्यांच्या दोघींच्या हातामध्ये दिला, भाविका आणि ताईच्या, आणि त्या आता चालल्यात जिलेबी घ्यायला. आणि मी आता त्यांना एक, आता आमचं छोटंसं ड्रेस राहिला आहे बेबीचा, तो दुकानामध्ये, तो आता तो घ्यायचा. त्याच्यानंतर मी त्यांना तिकडे कलेक्ट करेल आणि मग तिथून छोटं मोठं सामान घेऊन ते सगळ्या संध्याकाळच्या प्रोग्रामचं, ते जिलेबी, बत्ताशे वगैरे हे सगळं ते घेऊन मग आपण निघणार घरी. मग फ्रेशअप वगैरे होऊन मग डायरेक्ट प्रोग्रामला सुरुवात होईल, जे की 12वी वगैरे. संध्याकाळचा आपला प्रोग्राम बघूया कसा होतो. चला निघूया आता. किती किलो? अर्धा किलो फ्रेशवाला. चला आता काय काम करता करता थोडासा ढोकळा विथ चटणी. एवढा पाऊस आला आहे बिनकामाचा, एवढा वेळ शांत होता. जिलेबी भिजली आता होता तो गेलाय. फुल पावसात दिसतोय फोन मला. चला आता इकडे गाडी लावली, आलोय बिल्डिंगच्या खाली
आता त्या पट्ट्या वगैरे बघायच्या आहेत काहीतरी चांदीच्या, तर त्याच्यासाठी आलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये. भाविका ताईने आलो. तर आता त्या पट्ट्या वगैरे बघून घेऊ आणि पूर्ण पावसाने भिजवलं स्टार्ट टू एंड सगळंच. आता पटकन बघून घेऊ कशा त्या पट्ट्या वगैरे आणि देन हात का पेर का ठीक आहे करा. सगळं सामान वगैरे घेऊन आपण आलो आहोत आणि आता थोडा पाऊस लागला, थोड्यासाठी सगळं भिजलो आहे मी. चला आता फ्रेशअप वगैरे होऊ. सगळं आता पाहुणे वगैरे येतील जसं त्यांना ते माहिती आहे 12वीचं. सो सगळे पाहुणे येतील आणि त्याच्यानंतर आपला प्रोग्राम स्टार्ट. चला आता फायनली आम्ही तयार झालो आहोत दोघं पण. आणि भाग्यश्री तिने ड्रेस वगैरे वेअर केला आहे, मी पण शर्ट वगैरे घातलं आहे. आणि काकू तिकडे बाळाला घेऊन बसल्यात. आणि आता इथे चालली आहे सगळी कशाची तयारी, बाळाला पाळण्यात टाकायची ना. तर आता हा सगळा पाळणा वगैरे इथे असेंबल केला आहे. आणि भाविका इकडे रांगोळी काढते. भाविका कशाने रांगोळी काढते इकडे बघ कशी दिसत नाही. अच्छा हे पिठाने रांगोळी नाही काढत रांगोळी मग नाही ना सध्या रांगोळी. अच्छा मग नाही म्हणून पिठाने का मग पिठाने काहीतरी जुगाड. दिसतंय थोडं तुटक दिसतंय पण ठीक आहे छान आहे. मला काय कळलं नाही हे काय आहे पण हा एक प्रकार आहे. किती दिवे आहेत हे 3, 7, 10, 11 दिवे आहेत ना. 11 दिवे ते काढा आणि तुळस आणली ना. फॅन बंद करू का चारी साईडला काय ते पानं आणि दिवा. हा मग ते कुठे आहे ते खायचे पानं कुठे आहेत. खाली 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 चला आता त्याच पानांना तुम्ही खायची पानं पण लावलीत ना. आणि वरतून काय टाकतोय चणे घुगऱ्या म्हणजे प्रत्येक पानावर ते सगळं टाकायचं. म्हणजे फाडू नको ग कोणतं पान होतं. एक दिवा आणि घुगऱ्या न करू का कारण ते भिजणार काय बोलतो त्याला दिवा. बरोबर तिला घे तिथे जाऊन घे ना जा ना हॉलमध्ये जा घेऊन तिला. इथं गरम होईल. आता ही जी ओटी भरणार आहे माझी काकू. हा तात्या तुम्ही काय करताय. मी हे करतोय नाल पूजन 12व्या दिवशीची नाल पूजनच्या कार्यक्रमासाठी. त्या काठीमध्ये मी सुपारी एक नाणं हात कुंकू वाहून हे आता नाल पूजनसाठी बाहेर मुलीच्या आईला घेऊन जाणार आहे आणि ते नाल पूजन करून ते आता हे काठीला वरती सुपारी बांधतात. सुपारी बांधतात आणि खाली तो नाल नाळ असतो. म्हणजे काठीला वरती सुपारी आणि खाली नाळ असतो म्हणजे बाळाची नाळ असते. बाळाची नाळ खाली 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 ते मातीत पुरायची आणि त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे आपलं मन समाधान की हरवली का कुठे गेली का आपल्याला आहे का नाही. म्हणजे आपल्याला माहिती आपण गोळ ठेवली. मग ते झाड येतं आपण हे टाकलं ना धान्य त्याच्यावर झाड येतं. झाड आहे का नाही. आपल्याला माहिती आपण काय केलं काय नाही. त्या बोलतात काठी पूजन काय नाव काय पण असं नाळ पूजन नाळ पूजन नाळ. मावशी कसं वाटतंय मावशी तुम्हाला. खूप छान वाटतंय. कसं वाटतंय मावशी होऊन तुम्हाला. खूप छान. हां पण जरा बाळाचं नाव काय आम्हाला समजेल का. फक्त थोडासा सबर करा मग सांगते. शेत बाळाचं नाव आहे काय भाग्यश्री हे काय बांधतात ते वरवंटा वरवंटा कशासाठी. फळला ठेवायचं त्याला ज्या साधव ज्या माझव. ओके
अरे जीवे पेटलेत लवकर आपले ते. बाळाचे बाबा बाळाला घेऊन या. अशी वर ठेवू ना फक्त दोन्ही पट्ट्या. एंड पर्यंत असं असं परफेक्ट. दोन्ही साईड. काय करायचं? आता हे बाळाचं काहीतरी टाक. बाळाची मावशी कुठं आहे? बाळाची मावशी लागते त्याला आपण. बोला काहीतरी, मी काय बोलायचं? घे बाई साधेव. हा ती साधेव. ते माहिती असंच ना. हा जे बाई माझा महादेव माझा. हे इथं पाचवळ ना. हा ती पाठेव. एक घे. अगं तू वरून पाच- द्यायचा ना. हा ना. असं आहे, आता प्रत्येक टाइमला. घे बाई साधेव. हा. हे महादेव. बोला ना बोला. हे बोला. सादेव. तू हे सगळं करून टाक. ही घे रुक्मिणी. हे घे रुक्मिणी. मी काय बोलू? तू घे मला पार्वती. घे पार्वती. अगं काय हरे कृष्ण. वाका वाका जरा ही घे राधा. हे राधा. हे घे राधा. किती झाले? त्यांच्यावरून अँगल घ्यायचं झाले ना सगळ्यांना. पाच? झाले ना. पाच झाले? हा आता ते ठेवत्या इकडं याच्या बाजूला. तिला नीट धरा. नीट धरा आता बाहेर. झोपली. तिला नीट फक्त धरा. हे पण तेच बोलायचं. घे बाई साधव घे बाई महादेव. मोकळ्यात हॉल मध्ये घ्यायला पाहिजे. हे काय हळवं? आधी वरून दे ना. ती खाऊन देणार. हा हा हे लागेल किती वेळा? हा ते लागल नाही तर होतं. पाण्यात सरस्वती. सरस्वती. हे लागला डोक्याला बाई. हे. नाही नाही हळू देत हळू. लक्ष्मी. हे धरलंय घाबरले ग मालक घाबरलं. हे सरस्वती. हे घे सरस्वती. झालं ना पाच. हे बाळाचं नाव काय आहे? अनुश्री. मावशी. नको घेऊ आम्ही. मावशी बाळाचं नाव काय आहे? मावशा, तू काय बोलतो बघा अजूनही मावशा. मावशी बाळाचं नाव काय? मावशी अनुश्री. बाळाची आई तुमचं नाव काय आहे? अनुश्री. अनुश्री भाग्यश्रीची अनुश्री. अनु माझ्या बाळ. बाळाचे बाबा नाव काय पोरीचं? दोघांचं अर्धा अर्धा श्री म्हणजेच आम्ही ठरवलं होतं पहिल्यापासून. मुलगी झाली तर बाळाचं नाव अनुश्री आहे. आई झोपली. तिचं नाव अनुश्री. झोपली माझ्या पोटी झोपली ग. हे बाळाचं नाव? अनुश्री. हा, हे बाळाचं नाव काय? अनुश्री. हा. चपला बरोबर ना काढू का? झालं झालं. हे माहिती आहे का तुम्हाला काय करतात? तुम्हाला माहिती आहे का काय करतात? प्यायचे भांडे नाही तर ते पाणी राहून जायचं. हे काय काकू? कसले कडधान्य? कडधान्य ना सगळे. ते दे. हे याच्यावर ठेव. एकदम बोटाने आतमध्ये एकदम आतमध्ये. हा त्याच्यावर परत हे हळद कुंकू टाक. बाळगान थोडस माती एकर. बस ही माती आल्यानंतर काय म्हणजे बाळाच्या मम्मीनेच पूर्ण ते पूजा करायची start to end. ते रोज पाणी घालायचं. तशी ती झाडं वाढतील तसं बाळ वाढेल तुझं. बाळामध्ये बाळाचा बॉडी होतो. ते सांड्यांनी. अंडा घे डोक्यात. आता अंधारी पाणी भरून कपडे धुवा. त्याने पाणी भर. हे घे डोक्यावर हंडा तुझ्या. कळलं का? कपडे धुवा. अंधारी पाणी नाही काय तर बोलतात ना आत येताना काय मला आठवतं काय होतं बरं पटकन नाव घे पोरी. येऊ का? हे आता हांड्याने पाणी भर आता. हांडा नाही पायपाणी. खाली उतरा. हंड्याने नाही भरणार, पाय पाय. पाईप तर आतमध्ये किती भरत झाला? आमच्याकडे पायपाणी पाणी भरतात. आणि काय आमच्याकडे माहितीये का आम्ही लांब नळावर पाणी भरायला जातो ना. अंडा. नळावर. हा नळाला पण हळद कुंकू लावतो. नळाला पण दिवाबत्ती करतो. म्हणजे आपण म्हणजे जी मम्मी असते ती मम्मी असते ती ना, म्हणजे हिने जाऊन त्याचं हे करायचं नळाला पूजन. काहीतरी वेगळं बघायला भेटलं माझ्या आयुष्यात. मी कधी बघितलं नव्हतं. किती नशिबाने बेटा तू बघ तुझं काय काय होतोय प्रोग्राम. घुगरे आता काय खायच्या.
घुगरे घ्या, घुगरे. नाव ठेवलं ना? असं ऐकलं तुझ्या नावाने मी घुगऱ्या खाणार असं ओढ ऐकलंय तो हाच प्रकार आहे काय मी तेच बोललो घुगऱ्या म्हटलं काय हा असं बोलतो ना हे काय करायचं मी वाटायच्या या घुगऱ्या आहेत तुमच्या पोरीच्या नावाच्या. नाव काय ठेवलं ते सांगा आणि घुगरे वाटा. ठीक आहे तर बाळाचं नाव ठेवलंय आम्ही अनुश्री आणि भानुश्रीच्या नावाच्या घुगऱ्या मी सगळ्यांना वाटतोय. आता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा प्रकार बघितलाय कारण मला काय माहिती नव्हतं हे. तर वाटताना नाव सांगायचं. पहिल्या घुगऱ्या अनुश्रीच्या आपण काय बोलतो? तिला थोडं द्यायचं आहे तर तुम्ही घ्या. आपण काय बोलतो नाही का माझ्या नावाच्या घुगऱ्या खाल्ल्यास का हा तेच मला आठवलं आता आपण माझ्या नावाच्या घुगऱ्या खाल्ल्यास का तुम्ही पण घ्या. हे घ्या आता. एवढं वर्ष लावायला असं पाहिजे. असं आहे का? मला काय माहिती काय? मला काय माहिती पूर्ण घ्या झोपून जायचे आजींना घुगऱ्या घ्या सॉरी ताई. हे घ्या आजीच्या अनुश्रीच्या मावशी हे घ्या घुगऱ्या थोडंसं द्या घुगरे आवाज. बापरे घुगऱ्या तुम्ही बॅकग्राऊंडला आमचा थोडासा नॉईस आहे आणि बॅकग्राऊंडला कामं पण चालू आहेत त्याच्यामुळे जरा समजून घ्या सगळ्यांनी. हे घ्या मामा तुम्ही घुगऱ्या घ्या अनुश्रीच्या नावाच्या घुगऱ्या. तात्या आजोबा अनुश्रीच्या नावाच्या घुगऱ्या हे घ्या. आजी तुम्ही पण घ्या अनुश्रीच्या नावाच्या घुगऱ्या. आणि शेवटी मामा मामाच्या हातामध्ये अनुश्रीच्या नावाच्या घुगऱ्या. आता बाहेर ना वाटलं. हा. पण ना? जिलेबी वाटा पाहिजे जिलेबी. चला फायनली घुगऱ्या वाटून झाल्यात आपल्या. आता जिलेबी वाटली. हा, तुम्ही ना घ्या ना मोठी जसं तुम्हाला कारण दोघी बिझी आहेत बिचारे. तर जस्ट गाडी लावली आहे मी आणि पाहुण्यांना सोडायला आलो होतो. तर आजचा प्रोग्राम तुम्ही बघितला आपला 12वीचा जसं बाळाचा आपण जसं रिच्युअल्स होत्या आणि जशा काही गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या आपण. सकाळपासूनची धावपळ त्यानंतर हॉस्पिटल वगैरे आणि असा काही आपला दिवस होता सगळा. सो ह्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की व्हिडिओज भले लेट होतं ते पण मी ट्राय करतो आहे सगळ्या गोष्टी एक एक एक्झिक्यूट करायच्या. सो आय होप काहीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.